जावं लागलं। मी सरकारी बसने जायचे ठरवले। बसमध्ये खूप गर्दी होती। मला शेवटच्या रांगेत विंडो सीट मिळाली। खिडकीची काच तुटली होती आणि थंडीमुळे मला तिथे बसायचे नव्हते। गाडी भरली होती। आता मी स्वतःला बोलू लागलो की मी खाजगी गाडीने गेलो असतो तर बरे झाले असते। माझ्या शेजारी 2 म्हाताऱ्या बसल्या होत्या। बस चालू झाली आणि मग खिडकीच्या तुटलेल्या काचेतून वारा आत येत होता। त्या म्हाताऱ्या लोकांनी चादर घेतली होती आणि मला आता खूप थंडी वाजत होती। काही लोक खाली उतरली आणि मग जे उभे होते ते पटकन त्या खाली जागेवर बसले। मी माझ्या जागी अडकलो होतो। माझ्या शेजारची म्हातारी पुढे सरकली होती। तासाभराने बस एका हायवेवर थांबली आणि मी पण खाली उतरलो। जवळच एक जनरल स्टोअर होते। शोकेसमध्ये लोक खचाखच भरले होते। त्याला पाहून मन ढवळू लागले। तेथे अनेकांनी पॅकेट विकत घेतले। मी त्या दुकानदाराजवळून गेलो आणि त्याला विचारले, सर, तुम्ही एकटेच प्रवास करता का? आज तुमचे नशीब चांगले नाही। आज येणाऱ्या 2 मुलीही आल्या नाहीत, नाहीतर तुमचे 300 रुपयात काम झाले असते। मी माझ्या नशिबाला शाप देत होतो। मला 25 दिवसाची तहान लागली होती आणि थंडीमुळे माझी प्रकृती बिघडत होती। बायकोसोबत घालवलेले क्षण माझ्या मनाला